दररोज येते. पाटणच आहे ना माहेर. पाटण पण माहेर, सासर सासर पण इथेच आहे. लव्ह मॅरेज. लव्ह विथ अरेंज. काय सांगशील ते तू माहेरच्या आठवणी आणि कोण काय समोर येतं माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटलं की मला माझं आजोळ आठवतं, जे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये हमीदवाडा गाव आहे ते. अच्छा. कारण की माझ्यावरती संस्कार जे काही झाले ते सगळे हमीदवाड्यामध्ये झाले. जुनी रीतिरिवाजी कोल्हापुरीच्या ढाक्यातलं साच्यातलं जीवन मी जगते त्याच्यामुळं. आणि खरंच खूप प्रेमळ अशी कोल्हापूरची माणसं आहेत आणि इथली पाटणची पण प्रेमळच आहेत आमची. पण असं कुठला प्रसंग ताई तुला जो आठवतोय की तो आठवला की लगेच म्हणजे जरा भाऊक व्हायला होतं? हा म्हणजे मी पत्रकार ॲक्च्युली आणि असं कधी विचारलं नाही कोणी भाऊक का व्हायला होते. खरोखर असं समाजामध्ये बुरखा पांघरून मला वावरायला लागतं आणि मनाच्या कुठेतरी असं कोपऱ्यात आहे की असं वाटतंय आजकाल नातेसंबंधापेक्षा पैसा खूप महत्त्वाचा झाला आहे. आणि इथे गेले 10 वर्ष मी अनुभवते. माझ्या आजोळी आणि माझ्या माहेरी असे काही शुभप्रसंग घडतात ज्याने माणसं जोडली जातात, परंतु आमच्या घरात शुभप्रसंग हे माणसं तोडण्यासाठी झालं. आणि आमचं इतके दिवस जपलेलं जे कुटुंब होतं ते उद्ध्वस्त झालं ॲक्च्युली. आम्ही बहीण भावांना म्हणत नाही एकमेकांना, चुलता चुलती आम्ही तोंड बघत नाही. आमचं जॉईंट फॅमिली होती आणि माझ्या भावाचं लग्न झालं त्यानंतर आमची फॅमिली कोलॅप्स झाली सगळी आणि आमचं कुटुंब तुटलं. आज समाजामध्ये फिरत असताना कधी असं वाटलं नाही मला सांगावं, पण मनात वाटतं कुठंतरी की आपलं कुटुंब डिस्टर्ब झालंय आणि ह्या सगळ्यांपासून लांब झालोय. मग दुसऱ्यांचं एकत्र कुटुंब पाहिल्यानंतर कळतं की आमची आदर्श फॅमिली होती ती आता राहिलेली नाहीये. आणि खूप असं स्ट्रेस त्याच्यामुळे जाणवतो की केव्हा तरी आम्ही म्हणजे एक सेकंड एकमेकांपासून न राहणारे बहीण भाऊ आम्ही, किंवा ज्या चुलता चुलतीने लहानाचं मोठं केलं आम्हाला, ज्या आईनं माझ्या जावेला बहिणीसारखं सांभाळून घेतलं आणि आज ते नाहीये कुठे आमच्यामध्ये. आम्ही वेगळं झालो, अगदी एकमेकांची तोंड पाहायची नाहीत अशा लेवलपर्यंत पोहोचलो आणि तो सुखाचा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये दुःखाचा घडला. किती वर्ष झाले त्या गोष्टी? 7 वर्ष झालं चुलत भावाचं लग्न झालंय माझ्या. तुम्ही बोलतच नाही अजिबात नाही. आणि ह्या गोष्टी बाहेर शेअर करायच्या नसतात, परंतु तुमच्या माध्यमातून एक अशा अपराधांचं पुस्तक आहे, भोगिले दुःख मी ऐसे अनंत. असं कदाचित विद्या मासुर्णेकरचं एखादं घडेल, भोगिले दुःख ऐसे मी अनंत. ताई खूप छान. तुम्ही मुळात पत्रकार आहात त्याच्यामुळे तुम्ही खूप छान बोलत आहात. तुम्ही रडवलं आज. जमलं नव्हतं इतके वर्ष ते. आज तुमच्या सेटचे खरोखर आभार आहे की हे व्यासपीठ मिळालं मला सांगायला की पैसा मोठा नाहीये, माणूस मोठा आहे. नातेसंबंध जिवंत असताना जपा, मेल्यानंतर परकेही रडतात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसून